माझ्या प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो. त्याबद्दल मला क्षमा कर. हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं RC क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. तर आज एक मजेशीर कथा घेऊन आलो आहे. या कथेचं नाव एक होता तो आणि एक ती असं आहे. त्याला ती एका पार्टीत भेटली. खूप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खूप जण होते. ती सुंदर होती, बुद्धिमानही होती, सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधू देत नव्हती. तो फार साधा, RK लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा. त्याला तर त्याने मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्रा इतक्या अप्राप्यच. तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं. त्या पार्टीत आपल्याच विश्वास मशगूल होती ती. पण आपण धाडस करायचंच असं ठरवून सारं बळ एकटवून त्यानं तिला विचारलं, तू पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील? तिला नाही म्हणणं फार सोपं होतं. पण त्याच्या डोळ्यातले नितळ पारदर्शी भाव आणि आवाजातला आर्जव जाणून तिला आता कोण जाणे हो म्हणावंच वाटलं. ती हो म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता. जवळच्या कॉफी पार्लरमध्ये दोघं कोपऱ्यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली, पण काय बोलायचं हे त्याला सुचेच ना. तो खूपच नर्वस झाला होता आणि या गप्प अशा विचित्र डेटनं तीसुद्धा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं असंही मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्यानं टेबलाजवळ येऊन उभा राहिला. तो म्हणाला, थोडं मीठ देता, मला कॉफीत टाकायचंय. सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहू लागले. ती सुद्धा. वेटरनं मुकाट्याने मीठ आणून दिलं आणि देताना कैसे कैसे लोग आते हे अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ. अखेरीस त्यानं विचारलंच, पण तुलाही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली? माझं लहानपण समुद्रकाठी गेलं. शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला. सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची. तसा मी धावत धावत वरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यात खारटलेली बोट बशीतल्या कॉफीत बुडवून पित असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्रकाठचं घरही, पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणाच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते. भरलेलं तिचं हृदय भरून आलं. त्याच्या निरागसतेनं किती हळूवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली आपल्या दूरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल. खरंच खूप छान डेट झाली ती. मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता, संयमी होता, हळूवार होता, तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं. 4 चौघांसारखं आयुष्य सुरू झालं आणि दिवस खूप मजेत जाऊ लागले, एखाद्या परीकथेसारखी. खरंच त्याचं आयुष्य खूप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्व काही करायची, कॉफीसुद्धा. आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमूटभर मिठही टाकायची त्या कॉफीत. अशीच भरकन 40 वर्ष कधी उडून गेली ते कळलंच नाही. एके रात्री तो झोपला. तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणून त्याचं पुस्तकाचं कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहिली होती. माझ्या प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो. त्याबद्दल मला क्षमा कर. हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो, पहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला जातच राहील, पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही. केवळ तू मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने. प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नर्वस झालो होतो की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं. म्हणून मी ते तसंच पुढे चालवून घेतलं.
खारट कॉफी मला आवडत नाही, किती विचित्र चवते. पण मला तू खूप आवडतेस आणि तुला गमावू नये म्हणून आयुष्यभर मी खारट कॉफी पीत राहिलो. आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहिजे, नाहीतर हे खोटेपणाचं ओझ मी पेलू शकणार नाही. प्लीज मला माफ करशील? अशी ही छानशी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून अशाच छान कविता ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान कथेमध्ये.